तर आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। माजी खासदार राजन विचारे हे शिवतीर्थवर दाखल झालेले आहेत। राज ठाकरेंच्या भेटीसाठी उद्धव ठाकरेंचे विश्वासू नेते हे शिवतीर्थवर दाखल झालेत। आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवतीर्थवर मोठ्या बैठकांचं सत्र सुरू आहे आणि अशातच ठाण्यामधले राजन विचारे जे माजी खासदार राहिलेले आहेत ते शिवतीर्थवर दाखल झालेले आहेत। राज ठाकरेंच्या भेटीला ते शिवतीर्थवर दाखल झालेले आहेत। त्यामुळे आता या भेटीमागचं नेमकं कारण काय हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत। अजय, या भेटीचं नेमकं कारण काय? आपण जर पाहिलं तर नुकतंच माजी खासदार ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारे सोबतच ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे जे ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी जे ते या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर यात महत्त्वाची बाब म्हणजे की सुनील शिंदे यांच्या मुलाचा लग्न सोहळा आहे आणि त्याचं आमंत्रण देण्यासाठी जे ते आमदार सुनील शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर माजी खासदार राजन विचारे यांच्या सुद्धा मुलीचा जो आहे तो एकंदरीत लग्न सोहळा आहे आणि त्यामुळे त्याचं सुद्धा आमंत्रण देण्यासाठी माजी खासदार राजन विचारे जे ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आलेले आहेत। त्यामुळे सुनील शिंदे यांचा पुत्र सिद्धेश याच्या मुलाच्या लग्न सोहळ्याचं निमंत्रण घेऊन स्वतः ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे आलेले, तर माजी खासदार राजन विचारे हे त्यांच्या कन्येच्या लग्न सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी जे कुठेतरी कौटुंबिक भेट आहे असं समजतंय। तुम्ही आपल्या सोबत राहाच, आणखी एक महत्त्वाच्या अपडेटवर तुमची प्रतिक्रिया घ्यायची आहे। तर वळूयात पुढच्या या संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेटकडे। शिवतीर्थवर मनसेच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अभिजित पानसे हे बैठकीला उपस्थित आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेची बैठक होते। मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डची आता मनसेकडून चाचपणी सुरू आहे। तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र सध्या शिवतीर्थवर सुरू आहे। पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी अजय माने यांच्याकडे। अजय, आजच्या बैठकीमध्ये नेमकी कुठल्या मुद्द्यावर चर्चा होती आहे? आपण जर पाहिलं तर याआधी विभागवार चर्चा ज्या आहेत त्या मनसेच्या बैठकीत होत होत्या, पण मुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता वॉर्ड वाईज चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। कारण की 50% वॉर्ड जे आहेत ते महिला आरक्षित झालेले आहेत, त्याच्यात मग SC ST आणि त्यासोबतच OBC आरक्षित वॉर्ड आणि त्याच्यानंतर मग खुला गट या अनुषंगाने आपले उमेदवार आपली ताकद या संदर्भातले चर्चा आणि चाचपणी आता मनसेकडून सुरू आहे। मनसेचे जे केंद्रीय समितीतले नेते आहेत, मग त्यात मनसे नेते नितीन सरदेसाई असतील किंवा मग मनसे नेते बाळा नांदगावकर असतील, हे विभागाध्यक्ष, शाखाध्यक्ष, गटाध्यक्षांच्या संपर्कात आहे। त्यांच्याकडून ग्राउंड लेवलवरचा जो काय अहवाल आहे तो मागून घेतात, त्याच्यानंतर मग त्यावर चर्चा केली जाते। त्याच्यानंतर वॉर्ड वाईज या प्रत्येक वॉर्डचं जे ते A+, A, B+, B आणि C असं वर्गीकरण केलं जातं आणि ही सगळी माहिती नंतर मग ग्राउंडवरून आलेली माहिती जी आहे ती थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिली जाते। त्यामुळे आता या आधी घेतलेला विभाग वाईजचा आढावा नंतर आता थेट मनसे वॉर्ड वाईज जे ती चाचपणी करताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर या बैठकींचं सत्र। त्यामुळे मनसे आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक गोष्टीची चाचपणी आणि तेही स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करताना आपल्याला पाहायला मिळतं। त्याच पार्श्वभूमीवर आजची सुद्धा बैठक आहे। काल संध्याकाळी म्हणजे शनिवारी संध्याकाळी एक बैठक जी आहे ती 6 ते 8 अशी पार पडली होती। 2 तास यामध्ये चर्चा झाली होती आणि त्याच्यानंतर मग स्वतः मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं होतं की आज सकाळी पुन्हा बैठक असेल आणि त्या बैठकीला आता पुन्हा एकदा उपस्थिती लावलेली आणि बैठक सुरू झालेली। त्यामुळे मायक्रो लेवलचं प्लॅन या बैठकीतले अपडेट तुमच्याकडून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुणे शहरामधले मनसेचे नेते उद्या राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे। पुणे शहरातील मतदार याद्यांचा अहवाल ते राज ठाकरेंसमोर सादर करण्याची शक्यता आहे। राज ठाकरे यांनी मागच्या बैठकीमध्ये पुणे शहरामधले नेते आणि पदाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली होती। बूथ लेवल एजंट यांनी केलेल्या मतदार यादीच्या कामाबाबत राज ठाकरे यांनी काही बदलही सुचवलेले होते। दुरुस्ती करून पुन्हा मनसेचे पुणे शहरामधले नेते हा अहवाल राज ठाकरे यांना सादर करण्याची शक्यता आहे। आता बातमी आहे रायगडमधून। रायगड जिल्ह्यामधल्या उरण नगर परिषद निवडणुकीमध्ये मविया आणि मनसेची युती झाली आहे।
प्रचाराच्या पोस्टरवर महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो दिसतोय। काँग्रेस मुंबईमध्ये स्वबळावर लढत असताना दुसरीकडे नगरपालिकेसाठी महाविकास आघाडी आणि मनसेची युती झाली आहे। भाजप विरुद्ध महाविकास आघाडी आणि मनसे असा संघर्ष आपल्याला उरण नगरपालिकेच्या या निवडणुकीच्या निमित्तानं पाहायला मिळेल। उरण नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्षाला सोबत न घेता भाजप मात्र स्वतंत्रपणे लढणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।